नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। महापौर समीर राजूरकर यांची 100 दिवसांची यशस्वी वाटचाल पूर्ण, तर वर्ष 2047 पर्यंतचा छत्रपती संभाजीनगरचा अजेंडा जाहीर। हेच का मोदी सरकारचे आजचे दिन म्हणत उभाटा गटाच्या नगरसेवकांनी बैलगाडीवरून गाठलं महापालिका कार्यालय। आता बघूया सविस्तर बातम्या। समीर राजूरकर यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर 100 दिवसांचा कालावधी पूर्ण झालाय। त्या अनुषंगाने त्यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना या 100 दिवसांतील कामकाजाबाबत सांगितलं, तर पुढील वाटचालीबाबत सविस्तर माहिती दिली आहे। गेल्या 100 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, युतीचं जे छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये आम्ही सगळेजण ज्या महापौर म्हणून, उपमहापौर म्हणून, सभापती म्हणून या महानगरपालिकेचा एक विकासाचा अजेंडा ठरवला होता। या 100 दिवसामध्ये आम्ही ज्या 10 गोष्टी ठरवल्या होत्या त्यापैकी 9 गोष्टींमध्ये आम्ही पूर्ण व्यवस्थितपणे प्रगती करायचा जो आमचा आलेख ठरवला होता, किंवा त्याला तुम्ही प्रगती पुस्तक म्हणा, त्या प्रगती पुस्तकामध्ये आम्ही पूर्ण काम करायचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी सुद्धा झालेलो आहे। त्यामध्ये प्रामुख्याने कचरा व्यवस्थापन, दुसरा मुद्दा सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिट, तिसरा प्रमुख मुद्दा ड्रेनेजचा कंटूर मॅप, चौथा मुद्दा पर्यटन कक्ष सुरू करणे, पाचवा सांस्कृतिक विभाग पुन्हा चालू करणे, सहावा मुद्दा की एक DPR छत्रपती शिवाजी महाराज म्युझियमचा राज्य सरकारला पाठवणे, त्याच्यानंतर सातवा जो प्रमुख मुद्दा होता आमचा की या महानगरपालिकेची इमेज बदलायचा मानस निवडणुकीपूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी इथं मुलाखतीत व्यक्त केला होता। ती इमेज बदलायसाठी आम्ही 100 दिवसामध्ये प्रशासन गतिमान करण्याचा जो प्रयत्न केला होता तो काही विभागांमध्ये 70% जास्त विभागांमध्ये तो गतिमान झालेला आहे, काही विभागात तो कमी पडलेला आहे। त्याच्यावरती दुरुस्ती करायचं काम आमचं पुढच्या 100 दिवसामध्ये करायचं आम्ही मानस ठरवलेला आहे। एक रस्ता पुढच्या 100 दिवसामध्ये जो रस्ता जिथं व्यवस्था आहे त्या रस्त्याला आम्ही पूर्णपणे MSCBच्या ज्या लाईन आहेत केबल त्याला अंडरग्राऊंड डक्टिंग करायचा पायलट प्रोजेक्ट करायचा आम्ही या पुढच्या 6 महिन्यात ठरवलेलं आहे। त्याची एक प्रायोगिक तयारी आम्ही या पुढच्या 100 दिवसात करणार आहे। त्याचबरोबर आम्ही ज्या गोष्टी प्रमुखपणे ठरवल्या होत्या त्या पाणी पुरवठा ह्या विषयामध्ये आम्ही ज्या मेहनतीनं काम करायचा प्रयत्न करतोय त्या प्रयत्नांना पूर्ण ताकदीनं आम्हाला यश अजून मिळालेलं नाही आहे, पण आत्ता पुढच्या 100 दिवसामध्ये आम्ही पाणी पुरवठ्यामध्ये अजून जास्ती ताकदीनं काम करून त्याला सुरळीत करायची व्यवस्था निर्माण करणार। पुढील उद्दिष्ट एक 2047 छत्रपती संभाजीनगर या विषयामध्ये आम्ही सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिट चालू करतोय। ते सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिटनं ला पूर्ण ताकदीनं पुढच्या 100 दिवसात आम्हाला युटिलाइज करायचं आहे आणि त्याची रिझल्ट ओरिएंटेड आम्हाला या शहराचं काम करायचं। सांस्कृतिक विषयामध्ये आम्ही 2 गोष्टी पुढच्या 6 महिन्यामध्ये करायचं आमचं मानस आहे। 100 दिवसात म्हणता येणार नाही त्याला। एक राज्य एकांकिका स्पर्धा या शहरात भरवणे, दुसरं सांगतिक महोत्सव 2 दिवसाचा करणे आणि एक त्रैभाषिक कवी संमेलन करणे, त्रैभाषिक 3 भाषांचं कवी संमेलन करणे, असं या गोष्टी आम्ही ठरवलेल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर पेट्रोल डिझेल बचत म्हणून अधिकारी पदाधिकाऱ्यांनी सायकल पासून ते इलेक्ट्रिक वाहनांनी प्रवास सुरू केल्याच्या बातम्या झळकू लागल्या। त्यातच हेच का मोदी सरकारचे अच्छे दिन असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी
बैलगाडीवरून महापालिका कार्यालय गाठलं. त्यांच्या या उपहासात्मक आंदोलनाबाबत गटनेता आणि नगरसेवक यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. प्राइम मिनिस्टर ने बोले सोना मत खरीदो, सामान पेट्रोल डीजल सब बचत करो, तो उन्होंने क्यों नहीं कर रहे उनकी बचत? उनके मिनिस्टर ट्रेन में सफर क्यों नहीं कर रहे? पेट्रोल डीजल 3 रुपए महंगा हो गया और आज जो तो फिर महंगा होगा। अब पेट्रोल में डीजल पेट्रोल भी नहीं है, अब फिर खाली दिखावा यहाँ पर हो रहा है, आना जाना करना। और किसी के भत्ते उत्ते रोकेगा, मानधन रोके किसी की नहीं, फिर काय करते निश्चित कर त्यांनी जे आव्हान केलेलं आहे की सामान्य नागरिकांनी 1 वर्ष सोनं विकत घेऊ नये, खाद्यतेल कमी वापरावं, त्याच्यानंतर इंधनाचा वापर कमी करावा, पेट्रोल डिझेल कमी वापरावं. माझं म्हणणं आहे मोदी सरकारचे हेच आजचे दिन आहे का? हा जो यांचा ढोंगी सोंगीपणा आहे या सरकारचा, यांचं पोट भरलं. आताच नुकत्या 4 राज्याच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेस यांनी हे आव्हान काय केलं नाही. आता निवडणुका झाल्या, यांचं पोट भरलं, म्हणजे यांचं पोट भरलं, दुसऱ्यांनी उपाशी राहावं, ही जी या सरकारची भूमिका आहे, या भूमिकेच्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे का हे सरकार असाच ढोंगी सोंगीपणा करतं. मागच्या काळात सुद्धा, कोरोना काळात सुद्धा लोकांना ताटं वाजवायला लावले, आता आणखी काय काय करायला लावतील. हे यांचं जे आता एक दिवस गाड्यावर येतील, त्याच्यानंतर यांच्या रस्त्यावर मातणार नाही एवढे मोठमोठे तापे. बाकीच्या इतर गोष्टीवर जो खर्च आहे तो खर्च यांनी कमी करावा, पण सामान्य नागरिकाची पिळवणूक करू नये, त्याच्या निषेधार्थ हे आमचं आंदोलन आहे. दरम्यान बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचं पूर्वनियोजित आयोजन करण्यात आलं होतं. मात्र आचारसंहिता लागल्या कारणाने सभा सुरू करून तहकूब करण्यात आली. दरम्यान सभा तहकूब करण्यापूर्वी नगरसेविका करुणा मेघानंद जाधव यांनी पडेगाव कचरा डेपोचा प्रश्न आक्रमकपणे उपस्थित करत महापौरांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महापौरांनी सर्वसाधारण सभा तहकूब करून महापौर दालनात बैठक घेत सदर प्रश्न मार्गी लावला. जागाची निश्चिती चला खुलासा करा. महापौर साहेब, एक मिनिट महापौर साहेब, 10 ते 12 दिवसापासून कचरा डेपो मध्ये कचरा जळतोय. त्याचा आम्ही वारंवार भोंडे साहेबांना फोन करत नाही. साहेब मला बोलू द्या. नाही ऐका त्याची बैठक लावणार. ऐका बैठक नाही, लोक तिथं गुणमरून मरू लागले. तुम्ही त्याच्याकडे एकही लक्ष देत नाहीये, कोणीही लक्ष देत नाही. 2 दिवस सुद्धा कोणी पाहत नाहीये. 8 ते 10 दिवसापासून आम्ही त्याच्याकडे फॉलो करतोय. 12 तारखेपासून कचरा जळते, 12 तारखेपासून. जबाबदार व्यक्ती तिथं किती भयान परिस्थिती येऊन बघा ना तुम्ही तिथं. मी 2 वेळेस तिथे येऊन गेलो. दुसरी गोष्ट आचारसंहिता चालू आहे, आपला अजेंडा निघाला आहे. आता त्याची बैठक मी फोन करते वारंवार, भोंबे साहेब फोन उचलत नाहीत. हे अधिकारी लोक जर आम्हाला टाळाटाळ करत असतील तर आम्ही लोकांची कामं कशी करायची? तुमच्या आता रशीद बाबूंनी सांगितल्यासारखं लगेच त्याची बैठक तिकडे बोलवतोय माझ्या दालनात. ऐकून घ्या. हे प्रश्न तुम्हाला खूप माहितीये. तुम्ही ते आग विझवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे होता. भोंबे सरांना मी याच्या अगोदरपर्यंत खूप वेळेस फोन केले, त्यांनी एकही प्रश्नाची उत्तर देत नाहीत. का देत नाही? पाणी विझवण्यासाठी member of any local authority which forms part of the electorate of local authority constituency shall be called any meeting, video conference of any by any minister or any body. Routine meetings of the local body when essential may be held with prior permission to district election officer of the district concerned. त्याच्यामुळं आचारसंहिता चालू असल्यामुळे या बैठकीचा अजेंडा आपल्याला करता येत नाही. पुढच्या मीटिंगला ही होईल राष्ट्रगीत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी येथे एक 73 वर्षीय आणि एक 98 वर्षीय असे 2 ज्येष्ठ नागरिकांचे देहदान प्राप्त झाले असून यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी फायदा होणार आहे. तर या देहदानानंतर घाटी प्रशासनाने त्यांच्या नातेवाईकांच्या निर्णयाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहे आणि प्रमाणपत्र प्रदान केलं. देहदान चळवळ गतिमान करण्याची गरज असून यासाठी जनजागृती सुरू होत आहे. या दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी येथे बुधवार दिनांक 20 मे रोजी 2 ज्येष्ठ नागरिकांचं देहदान प्राप्त झालं. अशोक कुमार शंकरलाल कोठारी 73 वर्ष राहणार उल्कानगरी कारखेडा व स्वरूपचंद कामलमल बरंठ 98 वर्ष राहणार गोळेगावकर कॉलनी स्टेशन रोड यांच्या पार्थिव देहाचं देहदान करण्यात आलं. घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर अर्चना कल्याणकर यांनी नातेवाईकांची भेट घेतली. सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर देहदान करण्यात आलं. त्यानंतर घाटी प्रशासनाने नातेवाईकांच्या निर्णयाबद्दल आभार मानले आणि प्रमाणपत्र प्रदान केलं. घाटीचा शरीररचनाशास्त्र विभाग देहदान जनजागृतीसाठी अत्यंत प्रभावीपणे व कार्यक्षमतेने कार्य करत असून समाजामध्ये देहदानाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून विभागामार्फत
देहदान चळवळ अधिक व्यापक होत आहे. 24 एप्रिल रोजी महाविद्यालयात स्मृतिसुमन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातून देहदान व अवयवदानाबाबत जनजागृती करून समाजात सकारात्मक संदेश देण्यात आला होता. महाविद्यालय प्रशासनाने देहदान करणाऱ्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त केली असून त्यांच्या या महान कार्यामुळे वैद्यकीय शिक्षण संशोधनास मोलाची मदत होणार असल्याचंही नमूद करण्यात आलंय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. स्टॉक मार्केट चॅम्प्स पैसे डबल करा. आणि शर्माजी ग्रुप जॉईन केला. हो, पण आपण लोक कोण? आम्ही स्टॉक मार्केट फ्रॉड ग्रुपचे मेंबर आहोत. आणि हे मास्टरमाइंड. बस आपल्याला फसवणार. आणि यासाठी फेक स्क्रीनशॉट्स मी बनवीन आणि मी फसवे बँक स्टेटमेंट. आणि मी फेक ऍप डाउनलोड करवीन जो अगदी खरा वाटेल. सुरुवातीला पैसे बनतील आणि मग लालची शर्मा आणखीन पैसे लावतील. त्यानंतर शर्माजी स्कॅमर सांगून नाहीयेत, पण आपल्या लालचचा फायदा घेऊन सगळं घेऊन जातो. सायबर क्राईम पासून वाचायचं आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. रवीजी, मी SHO सुभाष चिटणीस पांद्रा पोलीस स्टेशनहून बोलतोय. तुमचा मुलगा रोहित इथे हॉस्टेलमध्ये राहतोय? हो सर. तो आपल्या मित्रांसोबत ड्रग्ज घेऊन जात असताना पकडला गेलाय. ड्रग्ज? अरे नाही सर, अरेस्ट करून जेलमध्ये टाकतोय त्याला. काहीतरी उपाय असेल साहेब. जामिनासाठी 5 लाखाचा बेल बॉन्ड लागेल. पेमेंटसाठी सरकारी वकिलाचा नंबर लिहून घ्या. हो. पण अंकल तर स्मार्ट निघाले. ये बाबा चल. वकिलाला पैसे देण्याऐवजी 1903 वर कॉल केला. माझा गेम ओव्हर. चले, खरे पोलीस अशा प्रकारे व्हॉट्सअपवर कॉल नाही करत. अशा फसव्या कॉलची ताबडतोब तक्रार करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयाने हरवलेली व चोरीला गेलेली 100 मोबाईल नागरिकांना परत करून मोठी कामगिरी बजावली आहे. पोलीस आयुक्तांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना मोबाईल सुपूर्द करण्यात आले आहेत. सायबर शाखा आणि पोलीस पथकांनी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून ही कारवाई केली आहे. हरवलेल्या मोबाईलची तात्काळ तक्रार नोंदवावी असं आवाहन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी नागरिकांना केलं आहे. संभाजीनगर शहरामध्ये नागरिकांचे मोबाईल हे चोरीला जातात, त्याचबरोबर ते हरवले देखील जातात. तर या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या संदर्भात आपल्याकडे गुन्हे दाखल करतात. त्याचबरोबर CEIR नावाचं एक पोर्टल आहे, त्याच्यावरती त्याची नोंद केली जाते. कारण की त्यानंतर गुन्ह्याच्या तपासामध्ये ते मोबाईल जे आहेत हे कालांतराने प्राप्त होतात. यावर्षी जवळपास 734 मोबाईल हे मिसिंग झालेले होते, चोरीला गेलेले होते. त्याच्यापैकी आम्ही जवळपास 337 मोबाईल हे ट्रेस आउट केलेले आहेत, हुडकून काढलेले आहेत. आणि गेल्या महिन्याभरात आम्ही हा ड्राईव्ह घेतलेला आहे आणि पुढील कालावधीमध्ये देखील चालू राहणार आहे. आणि जवळपास सध्या आम्ही त्यापैकी 100 मोबाईल आहेत हे ट्रेस आउट करून शोधून काढलेले आहेत आणि आज आयुक्तालयातील नागरिकांना ते आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द करत आहोत. नाही, याच्यामध्ये मेजॉरिटी नाही, सायबरकडे ती इन्फॉर्मेशन देखील कंपाईल असते. सायबरमध्ये आम्ही सेल केलेलं आहे. सायबर आणि लोकल पोलीस स्टेशन हे सगळे एकत्र कोऑर्डिनेशन करतात आणि त्याच्यातून त्यांनी पोलीस स्टेशन आणि सायबर याच्यामध्ये लीड सायबरने घेतलेलं आहे. सायबर पोलीस स्टेशननी PI आमचे जाधव आहेत त्यांनी, आणि त्यांनी सर्व पोलीस स्टेशनवरती कोऑर्डिनेट करून हे सगळे मोबाईल शोधून काढलेले.
तर सोशल मीडियावरती सायबर भामट्यांना बळी न पडता नागरिकांमध्ये सोशल मीडियाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेबाबत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी अधिक माहिती दिली आहे. बरोबर आहे. आमच्याकडे आम्ही सोशल अवेअरनेस करता आता मीडिया व्हॅन देखील आमच्या 2 जे आहेत आमच्या पोलीसचे जे व्हेकल होते त्याच्यावरती आम्ही जनजागृती करता आम्ही मीडिया व्हॅन म्हणून त्यांना आम्ही आता तयार केलेलं आहे. त्या व्हॅनचं देखील आज अनावरण आम्ही करत आहोत, जेणेकरून जे गुन्हेगारांच्या बाबतीत त्याचबरोबर ती गुन्ह्याच्या बाबतीत आणि नागरिकांनी घेण्याची काळजी आणि आमच्याकडचे पाहिजे फरारी असलेले आरोपी त्याचबरोबर ती आम्ही एक बुकलेट देखील प्रकाशित करत आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही लोकांना अवेअरनेस करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज आणि ॲग्रिकल्चरल यांच्या वतीने आणि सायबर लीगल इंटेलिजन्सिया पुणे यांच्या सहकार्याने आयोजित सायबर लीगल एसेन्शियल्स या विषयावरील विशेष कार्यशाळा आज CMIA भवन येथे उत्साहात पार पडली. सायबर सुरक्षा, डेटा संरक्षण, सायबर कायदे आणि डिजिटल व्यवहारातील जोखमींबाबत उद्योग क्षेत्रात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यशाळेत सायबर कायदा व सायबर फॉरेन्सिक क्षेत्रातील तज्ज्ञ रोहित M. गुप्ता यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. त्यांनी जागतिक स्तरावरील सायबर गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण, रॅम्सवेअर हल्ले, डेटा चोरी, फिशिंग, ऑनलाईन फसवणूक आणि संस्थात्मक सुरक्षेतील त्रुटी याविषयी माहिती दिली. त्यांनी सादरीकरणाद्वारे विविध उद्योगांमधील सायबर जोखमी स्पष्ट केल्या. विशेषतः हॉस्पिटल, CCTV नेटवर्क, आर्थिक व्यवहार, संवेदनशील वैयक्तिक माहिती आणि संस्थांमधील इनसायडर थ्रेट्स यामुळे निर्माण होणारे धोके त्यांनी उदाहरणासह मांडले. अपुरी कर्मचारी प्रशिक्षण व्यवस्था, कालबाह्य IT प्रणाली आणि चुकीच्या कॉन्फिगरेशनमुळे डेटा चोरी व सायबर हल्ल्यांचं वाढतं प्रमाण असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावेळी डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट 2023 तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 मधील तरतुदींची माहिती देण्यात आली. सायबर ऑडिट, व्हल्नरेबिलिटी असेसमेंट, पेनिट्रेशन टेस्टिंग, ISO 2701, नेटवर्क सिक्युरिटी आणि डेटा सिक्युरिटी या विषयांवरती त्यांनी मार्गदर्शन केलं. सेफ फ्रेमवर्क अंतर्गत कर्मचारी प्रशिक्षण, सायबर ऑडिट, गव्हर्नन्स आणि बौद्धिक संपदा हक्क संरक्षण यांचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं. कार्यशाळेदरम्यान उपस्थितांनी विविध प्रश्न विचारून शंकांचं निरसन करून घेतलं. कार्यक्रमाला CMIचे अध्यक्ष उत्सव माच्छर तसेच कार्यकारिणी सदस्य ऋषिकेश गावळी यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, IT व्यावसायिक, उद्योजक आणि विद्यार्थ्यांनी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी शहरातील गजानन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण वक्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू पद 4 मार्च 2026 पासून रिक्त होते. या पदाच्या नियुक्तीसाठी व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली होती. बैठकीस कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांच्यासह 15 सदस्य प्रत्यक्ष तर 4 सदस्य ऑनलाईनरित्या उपस्थित होते. बैठकीत प्रशासनाच्या वतीने पूर्णवेळ प्रकुलगुरू पदासाठीचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने मांडण्यात आला. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्यासह सर्व सदस्यांनी डॉक्टर प्रवीण श्रीधरराव वक्ते यांची या पदावरती नियुक्ती करण्यास मान्यता दिली. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम 2014 कलम 13(6) अन्वये ही नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर प्रवीण वक्ते हे गेल्या 27 वर्षांपासून केमिकल टेक्नॉलॉजी विभागात अध्यापन संशोधन कार्य करत आहेत. यापूर्वी 6 ऑगस्ट 2019 ते 28 ऑक्टोबर 2020 या काळात त्यांनी प्रभारी प्रकुलगुरू म्हणून काम केलं आहे. तसेच श्री संतपीठ पैठणचे समन्वयक, RPR सेलचे संचालक, खरेदी समिती सदस्य, अधिसभा, विद्या परिषद, व्यवस्थापन परिषद सदस्य, परीक्षा मंडळ, सिफाटचे संचालक, बजाज इन्क्युबेशनचे संचालक, नवोपक्रम मंडळ संचालक, अधिष्ठाता मंडळाचे सदस्य, सचिव आदी पदांवरती त्यांनी कार्य केलं आहे. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते डॉक्टर वक्ते यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. यावेळी डॉक्टर प्रशांत अमृतकर यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण परिषदेचे तज्ज्ञ म्हणून त्यांनी कार्यरत आहेत. त्यांना पेटंटही प्राप्त असून शहरातील गजानन मंदिर ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. महापौर समीर राजूरकर यांची 100 दिवसांची यशस्वी वाटचाल पूर्ण, तर वर्ष 2047 पर्यंतचा छत्रपती संभाजीनगरचा अजेंडा जाहीर. हेच का मोदी सरकारचे अच्छे दिन म्हणत उभाटा गटाच्या नगरसेवकांनी बैलगाडीवरून गाठलं महापालिका कार्यालय. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.